काय बोलायचं तुला? वैदेहीला तू किडनॅप केलं होतं हे खरंय का? दीदी तू तू असं माझं म्हणणं नाहीये, असं वैदेहीचं म्हणणं आहे. काल आम्ही बोलत होतो ना तेव्हा ती ज्या मुलाने मला किडनॅप केलं त्या मुलाच्या प्रेमात पडायला सांगतेस तुम्हाला. त्या दिवशी तेच प्रतापने जे काही केलं ना त्यामुळे मी या मतदाराच्या पिंजऱ्यात येऊन अडकलीये. मग त्यांना जाऊन सांग दीदी, ते असले खोटे आरोप मी खपून नाही घेणार म्हणून. काय पण बोलत राहायचं. मी निर्दोष आहे दीदी, तुला माहित नाही का? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नाही नाही तेजा असं नको म्हणून, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण हे सिद्ध करण्यासाठी तुझ्याकडे काही पुरावा आहे का? पुरावा पुरावा होता. नाऱ्या गेला आणि पुरावा पण गेला. तेच ना, म्हणजे बघ माझा पूर्ण विश्वास आहे, पण नाऱ्या गेल्यामुळे तिचा असा समज होऊच शकतो ना की तू त्याच्या नावावर बिल फाडतोयस म्हणून. पण हो दे समज, काय होत नाही, हो दे. असं कसं रे तुम्ही सगळेच माझ्या म्हणण्याला सिरियसलीच घेत नाही. जाऊ दे, मला नाही बोलायचं. अगं दीदी, बरं दीदी मी ऐकतोय, बोल तुला काय म्हणायचंय? तू स्वतःला निर्दोष सिद्ध करावं एवढंच मला वाटतं. नाही जमणार. आणि मी कोणासाठी करू ग? जर मी काही केलंच नाहीये तर मी स्वतःला खरं खोटं सिद्ध कशासाठी करायचं आणि का करायचं? ठीक आहे, नको करू. वैदेहीला आयुष्यभर तुला गुंड, मवाली, किडनॅपर म्हणत राहू दे. तूच चिडू नकोस हा. म्हणजे तिला काय वाटायचं ते वाटू दे ना, त्यानं तुला काय फरक पडतो? वाटू दे. असं कसं? त्यांना जसं वाटतंय ना तसं मी नाहीये. आणि त्यांना जाऊन सांग. हे जर असं सारखं बोलत राहिलं ना तर मला राग येईल ना. माझा राग तुला माहितीये. मग हो, मग हे तूच जाऊन सांग ना तिला. ती म्हणते तुला जाऊन सांग, तू म्हणतो तिला जाऊन सांग. मी काय कबूतर आहे का तुमच्यातलं? आणि एवढाच जर तुला राग येतो ना तर हे सगळं तू केलेलं नाहीयेस हे सिद्ध कर. याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये. तिचा गैरसमज झालाय हे तिला कळू दे, पटवून दे. हे बघ दिदे. काय दिदे? का माहित मला? तेजा, तेजा एक मिनिट. देवा, या दोघातला गैरसमज लवकर दूर होऊ दे. अण्णासाहेब, बाहेर थंडी पडली आहे. गरम गरम चहा केलाय आल्याचा. थांब देते. घ्या. सावकाश, गरम आहे. सांडला. काय ग पुष्पा, काय झालं? नाही, आज अंगावर मुठभर मास्क चढल्यागत वागायला लागलीस तू. मी तुम्हाला म्हटलं होतं ना अण्णासाहेब, मी त्या माईला संपवणार. गोळीबंद हत्यारच या घरात आणून ठेवले आणि माईवर ते चालवायला सुरुवात पण झाली. पुष्पाची खेळी लुळी नाही, खमकी आहे खमकी. हे बघ पुष्पे, तू जेवढ्या बिवड्या मारशील ना तरी माई वर चढ होणार. तू जेव्हा जेव्हा अशी ठामपणे बोलते ना तेव्हा कुठंतरी घोडं पेंड खात. आहे का नाही? हा अण्णासाहेब, तुम्हाला विचारलं ना या जगात सगळ्यात सुंदर पक्षी कुठला, तर तुम्ही कावळा असंच म्हणाल. माझे अंदाज कधीच चुकायचे नाहीत. प्रत्येक वेळी मी वेगळी खेळी खेळले. वैदेहीला या घरात आणली, गुरुला लपवलं, नार्याला संपवलं. आणि तो खंडू? खंडूचं काय? तो त्याच्या कर्मानं मेला. त्याला मारून माईनं मला घाबरवण्याचा प्रयत्न केला,
मी पण घाबरण्याचं नाटक केलं. पण काय उपयोग झाला? माई ना शर्यतीतल्या सश्यासारखी गाफील राहणार आणि तेव्हाच मी डाव साधणार. त्या माई आणि वैदेईमध्ये ठिणगी पडायला सुरुवात झालीये. ठिणगी कसली? वनवास पेटलाय. पुष्पे, तू एक विसरतीये, तुझ्यामुळंच हे घर सोडून जायची वेळ आली होती आपल्यावर. शहाणपणाची गुट्टी उघडणं ना बंद करा. तुम्ही नांग्या मोडून घेतल्यात ना, म्हणून मला हे युद्ध खेळावं लागतंय. पण मला खात्री आहे, मी ज्या घोड्यावर पैसे लावलेत ना ते त्याचं काम करणार. एक एक वीट काढून ना या माईचं साम्राज्य उधळून लावणार. अहो, आज एवढं सगळं होऊन सुद्धा ती माईच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होती. आणि जी मुलगी माईच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत ठेवते ती तिला संपवू सुद्धा शकते. आणि मी तिला हे करायला भाग पाडणार. चहा प्या. आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिंमत ठेवते हे पोर. हा सगळ्यांसमोर हे बोलून आगीतच हात घातलाय तिला. पण आम्ही पण माई साहेब मक्तेदार आहोत. याची धग तर हिला सोसावी लागणार. माई, हे सगळं ना तू फक्त माझ्यासमोर बोलतीस बघ. आता डायनिंग टेबलवर बोलायला काय झालं होतं तुला? तिथनं आली निघून रागाने. पण माई, तू काय पण म्हण, तू त्या पोरीला ठिणगी समजून विजवायला निघाली होतीस. पण अगं ती पोरगी आग आहे आग. पण वाऱ्यानं दिशा बदलली की आग लावणारा जळून खाक होतो. हे माहित नाही का तुला? जगतापाच्या पोरीची राख कधी झाली तिचं तिला कळायचं नाही. राग? माई, हे सगळं फक्त ऐकायलाच छान वाटतं असं वाटत नाही का तुला? लईच तुणतुणं वाजवते तू. नाही, एका डावात ती पोरगी जिंकली असं वाटतंय तुला? तिचं जास्त गुणगान केलंच ना. ते जे नरड आहे ना ज्याच्यातून आवाज निघतोय तो काढून हातात देईन तुझ्या.